दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वैतरणा धरण आणि वावीहर्ष दुगारवाडी धरण भागात धबधब्याखाली 4 मित्र पाण्यात उतरले. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने एक जण वाहून जाऊ लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसराही वाहून गेला. या घटनेत 2 युवा बुडाले. स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र रात्र झाल्याने मदत कार्य थांबवले. तर सकाळी आपत्ती व्यवस्थापन टीम आणि पाणबुड्यांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले व वैतरणा धरणातील 2 युवकांना स्थानिक ग्रामस्थ यांनी पाण्यातून बाहेर काढले. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एक युवक असल्याची माहिती प्राप्त झाली. तसेच जळगाव जिल्ह्यातील वीरेंद्र नंदन पाटील, पाचोरा येथील एक युवक, तसेच दुगारवाडी धबधबा येथे देखील सुनील गोसावी, मंगेश चव्हाण हे देखील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर तहसीलदार गणेश जाधव पाटील, तसेच मंडळ अधिकारी, महसूल अधिकारी, पंचायत समिती, गटविकास अधिकारी तसेच जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर JVS पवन दत्ता यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच प्रशासनाकडून लवकरात लवकर रेस्क्यू टीम शोधकार्य सुरू करण्यात आले. यावेळी त्र्यंबकेश्वर तालुका तहसीलदार गणेश जाधव पाटील यांनी अनोळखी ठिकाणी जाऊन पोहण्याचा मोह किंवा पार्टी करणं टाळावं असं आवाहन केलं आहे. काल त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये 2 अतिशय दुर्दैवी घटनांमध्ये 4 तरुण मुलांचा मृत्यू झाला. पहिली घटना जी आहे धारवड या ठिकाणी वैतरणा डॅमच्या बॅकवॉटरला झाली. तिथे बुलढाणा जिल्ह्यातील एक मुलगा आणि जळगाव जिल्ह्यातील एक मुलगा यांची पाण्यात बुडून मृत्यू झाला. ते दोन्हीही डेड बॉडी आम्ही आज सकाळी 9:30 वाजता गावकऱ्यांच्या स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू केल्या. परंतु इथे आपण बघत असेल की हा जो पॉईंट आहे दुगारवाडी वावीहर्ष या ठिकाणचा अतिशय खोल आहे. 100 फुटापेक्षा जास्त खोल जागा आहे. त्याच्यासाठी मात्र आम्हाला पुण्यावरनं एक स्कुबा डायव्हर बोलवावा लागला. आणि दुसरे म्हणजे एक नाशिक क्लाइंबर्स आणि रेस्क्यू असोसिएशनची पूर्ण टीम बोलवली. ह्या डेड बॉडी आपण दुपारी 12:15ला रिकवर केलं. 2 मुलांचे, दोघेही राहणारे नाशिकचे आहेत. परंतु झीप लाईनने ते वरती आणावं लागतात. तर एवढा तीव्र उतार आहे की आपण एकटं व्यक्तीसुद्धा सहजपणे वरती येऊ शकतात. ह्या दोन्हीही घटनांमध्ये आमची माहिती अशी आहे की त्या सर्व मुलांना पोहता येत नव्हतं आणि सर्व मित्र इथे फिरण्यासाठी आलेले होते. तर तो अतिशय धोकादायक जागा आहे. तर आम्ही या माध्यमातून आपल्या सर्वांना आव्हान करतो की कृपया ज्यांना पोहता येत नाही, तो पोहता येत असेल तरी पण अनोळखी जागेमध्ये कोणी पाण्यामध्ये जायला नाही पाहिजे. आणि ज्या ठिकाणी अतिशय तीव्र उतार आहे, पाण्याला वेग आहे, अशा ठिकाणी जर मुलांनी पाण्यापासून दूर राहावं.